नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। मस्त सकाळ सकाळी शेतात आलो। सकाळी तुम्ही बघू शकता आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो। आय डोंट नो कॅमेरामध्ये ऐकायला येतो नाही येत, पण खूप छान वाटतं। राहिली गोष्ट कामाची, तर आज लिटरली काहीच काम नाही आहे। कलर मारून झालेलं आहे आपलं पूर्ण गोठ्याला। आता कलर कुठे कुठे मारला ते तुम्हाला दाखवेल मी थोड्या वेळात। पण तुम्हाला एक सांगेल की हे बघा, आपल्याकडे ना हे गवत आहे सध्या अवेलेबल, पण हे इनफ नाही आहे आपल्यासाठी। आपल्याला आपला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्यासाठी हे इनफ नाही आहे। त्यामुळे आपण नवीन गवत त्या साईडला लावलेलं आहे, जे की यायला अजून 2 ते 3 महिने लागणार आहेत। मग तोपर्यंत करायचं काय, तर तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे की कधी आपल्याला कुटार मिळतो। कशाचा? तुरीचा कुटार मिळायला अजून 1 ते 1.5 महिना टाईम लागणार आहे। आणि त्यानंतर मग हा चारा आणि कुटार ह्या 2 गोष्टी तुम्हाला मिक्स करून तुमच्या जनावरांना फीड करायला लागतं, तेव्हा ते चांगले रिझल्ट देतात तुम्हाला। त्यामुळे अजून 1 महिना आपल्याला थांबावं लागणार आहे। अजून 1 महिना आपल्याला वेट करावा लागणार आहे आपल्या बिझनेसला स्टार्ट करण्यासाठी। त्याच्या आधी आपण जाऊया आता गोठ्याकडे जाऊन आपण बघूया आपलं नक्की काम काय काय झालंय। मित्रांनो, वर्कआउट झाल्यानंतर डाएट झाला। ओट्स घेतले डाएटमध्ये। मोस्टली मी ओट्स आणि फ्रुट्स मिक्स करून वे प्रोटीन घेऊन ते घेतलंय। आता आपण आलो शेतात आल्यानंतर तुम्हाला आता मी काल काय काय काम केलं ते दाखवतो। हे बघा, पहिलं तर म्हणजे या गेटला आपण कलर केले टोटल। आता काल मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो, या गेटला आपण मागून पुढून पूर्ण कलर केलंय। आता बाकी काय काय राहिलं ना आपलं, बाकी तुम्ही वरती जर बघू शकत असाल तर हे पत्रे आपले बाकी राहिलेत। आता इथे माझी हात पुरत नाही म्हणून आपण हे बाकी ठेवलंय, आणि या साईडला हे पत्रे राहिलेत। तर हे जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासाचं काम आहे। 2 तास पकडून चला, 2 तासाचं काम आहे। 2 तासामध्ये हे ओके होऊन जाईल। आणि हे एकदा ओके झालं ना की मग याच्यावरती कलर मारायचा, आणि कलर मारल्यानंतर ऑलमोस्ट आपल्याला अजून 10-15 दिवस लागणार याच्यामधलं पण काम व्हायला। याच्यामध्ये पण भरपूर काम बाकी आहे। इथं तुम्हाला ऑटोमॅटिक पाण्याचे टब लावायचे आहेत, ते बाकी आहे। ते झाल्यानंतर मग आपण ॲक्च्युअलमध्ये आपल्या गोठ्याला आपला गोठा चालू करणार। आपल्याला म्हशी घेऊन यायच्या आहेत, त्या आपण घेऊन येणार। आता त्याच्या आधी तुम्हाला ही पूर्ण सिस्टीम दाखवतो आपण कशी मेंटेन केली आहे। सिस्टीमबद्दल जर बोलायचं झालं ना मित्रांनो, तर खूप मी सिम्पल ठेवल्या गोष्टींना। आता गोष्टींना कसं सिम्पल ठेवलं माहिती आहे का? जस्ट तुम्ही गोठा आहे, इथे साईडला गोठा आहे, गोठ्याच्या जस्ट मागे आपण इथे चारा लावला आहे। इथून ते तिथपर्यंत तुम्ही बघू शकता, हा पूर्ण आपण चारा लावला, कारण हिरवा चारा खूप जास्त गरजेचा असतो। आता आमच्याकडे हिरवा चारा आहे, आणि हिरवा चारा त्या साईडला आहे। म्हणजे तुम्ही हे संत्र्याचा बगीचा बघताय, हा संत्र्याचा बगीचा क्रॉस करून तुम्हाला तिकडे जायला लागतं चारा आणायला, आणि ते खूप हार्ड जातं। कारण याच्यामध्ये जर पाऊस आला तर पावसामध्ये तुमचा ट्रॅक्टर चालणार नाही, तुम्हाला चालत जाऊन घेऊन यावं लागणार। तिथे गेल्यानंतर तोडायला लागणार आणि उचलून आणायला लागतं। त्यामुळे ते त्रासदायक काम आहे। बघा, मी असं म्हणतो ना की तुम्ही जर कुठलाही बिझनेस स्टार्ट करताय तर तुम्हाला काम इझी कसं करता येईल ना ते बघायचं आहे। तुम्हाला ऑटोमेशन कसं करता येईल ते बघायचं आहे। आता हा जो चारा आहे समोर बघू शकता तुम्ही, हा समोर हिरवा चारा, हा आता नॉर्मली आपल्याकडे 1 गाय आहे आणि 2 बैल आहेत, त्यांच्यासाठी आहे। पण इथनं चारा आणायला पण खूप जास्त त्रास होतो, म्हणून आपण एकच सिस्टीम केली आहे की जेवढा आपल्याला, तर बघा तो गोठा आहे आपला, आणि गोठ्याच्या बाजूला हा तुमचा चारा येणार पूर्ण। जेवढं तुम्हाला जवळ ठेवता येईल ना चाऱ्याला, तेवढं जवळ ठेवा, कारण तोडून आणायला इझी गेलं पाहिजे तुम्हाला म्हणा, किंवा तुमच्या कामावर जो कोणी माणूस असेल त्याला इझी गेलं पाहिजे। कारण त्याला जर इझी गेलं तरच तो रेग्युलरली फॉलो करू शकतो गोष्टींना, म्हणून आपण इथे ही जागा निवडली आहे या गोष्टीसाठी। मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू, आज काहीच काम नाही आहे, लिटरली काहीच काम नाही आहे। कलर द्यायचा आज इच्छा नाही आहे, त्यामुळे फक्त शेतासमोर माझ्या गोठ्यासमोर मी चेअर टाकून बसलोय, आणि एवढं छान वाटतंय ना, एवढं शांत वाटतंय। आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज येतोय। आता 11 वाजले, ॲक्च्युली 11 वाजता जर तुम्ही शहरात गेलात, पुण्यासारख्या शहरात मी 11 वर्ष राहिलोय, मला माहिती आहे 11 वाजता काय हाल असतो, काय ट्रॅफिकचा आवाज असतो, आणि काय म्हणजे ओरडण्याचा आवाज असतो। तुम्ही बघू शकता। पण शेतामध्ये एवढं छान वाटतंय, एवढं मस्त वाटतंय, घरी जायची इच्छा होत नाहीये। इथे बसलोय जवळजवळ 1.5 तासापासून इथे बसलोय, पण घरी जायची इच्छा होत नाहीये। आता जेव्हा घरी जाणार तेव्हा भूक लागलेली असेल, बस तेव्हाच जाणार। बाकी नॉर्मली तर इथे बसून एन्जॉय करतोय मस्त।